पुढच्या बातमीकडे वळूया। आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजार आणि बंडखोरीला ऊत आलेला असताना छत्रपती संभाजीनगरमधल्या एका घटनेमुळे राज्याच्या राजकारणामध्ये ट्विस्ट येतोय की काय अशी शक्यता वर्तवली जाते। शिवसेना आमदार अब्दुल सत्तार आणि ठाकरे सेनेचे आमदार अंबादास दानवे यांची गळाभेट समृद्धी महामार्गावर झाल्याचं पाहायला मिळतंय। अब्दुल सत्तार एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी म्हणून समृद्धी महामार्गाने मुंबईला जात होते आणि त्याच वेळेला ठाकरे सेनेचे आमदार अंबादास दानवे हे सुद्धा समृद्धी महामार्गावरनं शिर्डीला जात होते। समृद्धी महामार्गावर एका ठिकाणी या दोघांच्याही गाड्यांचा ताफा हा एकत्र आला होता आणि यावेळेला दानवे आणि सत्तार यांनी गाडीतनं उतरत एकमेकांची गळाभेट घेतली। अब्दुल सत्तार यांनी दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र यायला हव्यात अशी साद सोमवारी घातलेली होती। त्यानंतर अंबादास दानवेंनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला होता। आपल्याला ही दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असं वाटतं, पण फक्त एकट्याच्या मनात असून काय होणार अशी सूचक हतबलता दानवेंनी बोलून दाखवली होती। आणि त्यानंतर 24 तासाच्या आतच झालेली ही गळाभेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरते। चला बँकेबाबत चर्चा करू, बाकी काही यानंतरची बातमी आपण पाहणार आहोत अवकाळी पावसासंदर्भातली। राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। या अवकाळी पावसामुळे एकीकडे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा जरी मिळालेला असला तरी दुसरीकडे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे। अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी बागांचं मोठं नुकसान झालंय। केळीची झाडं मोठ्या प्रमाणावर जमीनदोस्त झालेली आहेत, तर नाशिक शहरात पावसानं दमदार हजेरी लावली। नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। नांदेडच्या अर्धापूर तालुक्याला वादळी वाऱ्याचा आणि पावसाचा जोरदार तडाखा बसला। केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, अनेकांचे संसार उघड्यावर पडले। तर बीडच्या पाटोदा तालुक्यातही अवकाळी पावसामुळे जांभूळ आणि केळी पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। एफडीएनं राज्यभर प्रतिबंधक गुटखा आणि पान मसाल्याच्या विरोधात कारवाई सुरू ठेवलेली आहे। गेल्या 2 दिवसात 26 आस्थापनं सील करण्यात आलेली असून 32 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या कारवाई दरम्यान 12.16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय। गुटखा आणि पान मसाला विरोधात एफडीएनं कोणकोणत्या विभागात कशी कारवाई केलेली आहे आपण याचा आढावा घेऊया। कोकण विभाग 16 आस्थापनांवर कारवाई झालेली आहे। 16 जणांना अटक करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये 9 ठिकाणी कारवाई करण्यात आलेली असून 2 जणांना अटक झालेली आहे। पुण्यामध्ये 3 ठिकाणी कारवाई करण्यात आलेली असून 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे। नाशकात 2 ठिकाणी कारवाई झाली आहे आणि 2 व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 11 ठिकाणी कारवाई केली गेलेली असून 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे। तर अमरावतीमध्ये 3 ठिकाणी कारवाई करण्यात आलेली असून 3घांना अटक झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।